कालच्या लेक्चरमध्ये आपण हक्कांच्या विषयीच्या चर्चेला सुरुवात केली होती. आज आपल्याला पाहायचं आहे ते हक्कांच्या सिद्धांताविषयी आणखी थोडी चर्चा. त्याच्यानंतर भारतीय मानवी हक्क आयोगाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरचे काही भाग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर हक्कांचं वर्गीकरण आणि स्वयंनिर्णयाचा हक्क जो आहे त्याच्याविषयी काही चर्चा करायची आहे. आपल्याला असं वाटतं की भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर पुढच्या दशकामध्ये म्हणजे 1960च्या सुमारास साधारणपणे आफ्रिकेतल्या बऱ्याचशा राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालं. दक्षिण अमेरिकेतली राष्ट्र अगदी 19व्या शतकामध्येच स्वतंत्र झालेली होती. त्याच्यामुळे बहुतेक सगळं जग आता स्वतंत्र झालेलं आहे अशी आपली एक समजूत असते. आता या लेक्चरच्या शेवटी त्या स्लाइड्स तुम्ही पाहाल, जे फोटो तुम्ही पाहाल त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की अजूनही जगामध्ये बऱ्याच ठिकाणी स्वातंत्र्यासाठीच्या किंवा स्वयंनिर्णयाच्या हक्कासंबंधी लढा देणाऱ्या चळवळी आहेत. अगदी आपल्या शेजारच्या तिबेटपासून ते थेट अमेरिकेपर्यंत सगळीकडे या चळवळी पसरलेल्या आहेत. तर यासंबंधी चर्चा आपल्याला आज करायची आहे. आता हे वाक्य जरा बघा, हक्कांचं महत्त्व तुम्ही उत्तर कोरियामध्ये राहायला गेलात तर चांगलं कळेल. हक्क म्हणजे काय आपल्याला फारसं जाणवत नाही, कारण आपल्याला काय बाहेर पडण्याचा हक्क आहे, कुठेही फिरण्याचा हक्क आहे. आता गेल्या वर्षभरामध्ये तुम्हाला याच्याविषयीची चांगली जाणीव झाली असेल की तुम्हाला बाहेर पडता येत नाही आहे. मग तुम्ही कसं तरी चोरून मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला लोकलमध्ये पाय ठेवता आलेला नाही आहे, आत्ता सुरुवात झाली आहे त्याची. तुम्हाला बसने प्रवास करता आलेला नाही आहे. एप्रिल मे महिन्यामध्ये तुम्ही चित्र पाहिली असतील, व्हिडिओज पाहिले असतील. लोक चालत नॉर्थ इंडियामध्ये साऊथ इंडियामध्ये गेले आहेत. अनेकांनी सायकल प्रवासाचा चालण्याचा मोठा विक्रम केला, कारण वाहतूक बंद होती. म्हणजे तुम्हाला तुमचा हक्क तेवढा तो तुमच्या हितासाठीच का होईना पण हिरावून घेतलेला होता, पण त्याचा परिणाम तुमच्या लक्षात आला असेल. तसं मी म्हणतोय की हक्काचं महत्त्व तुम्हाला उत्तर कोरियामध्ये राहायला गेलात तर चांगलं कळेल. उत्तर कोरियामध्ये इंटरनेट सर्वांसाठी खुलं नाही आहे. इंटरनेट मुळात खुलं नाहीच आहे. मोजक्या 10-15 वेबसाईट्स फक्त तिथे दिसू शकतात. त्यासुद्धा सरकारी वेबसाईट्स आहेत आणि त्याच्यावर फक्त सरकारी प्रचार चालू असतो. तेवढाच तुम्हाला ठराविक वेळेमध्ये ठराविक लोकांनाच बघता येतो. चांगलं अन्न मिळण्याचा अधिकार किंवा चांगलं अन्न मिळण्याचा हक्क सगळ्यांना नाही आहे. सरकारी नोकरीमध्ये असलेले, लष्करात असलेले, पोलीस या सगळ्यांना बऱ्यापैकी जीवन जगता येतं, पण बाकीच्यांचे जीवन अतिशय हलाखीचं आहे. वर्तमानपत्रातल्या लोकांना म्हणजे खाजगी वर्तमानपत्रच तिथे अस्तित्वात नाही आणि पत्रकारांनी कॅमेरा घेऊन जाणं, माहिती घेणं. आपल्याकडे आपण बघतो की पत्रकार कुठेही कसेही घुसू शकतात, त्यांना अडवणारं कोणी नाही. काय काय वेळेला मग ते त्यांच्या अधिकाराचं थोडंसं उल्लंघन किंवा अतिरेक पण करताना दिसतात की ते हॉस्पिटल्समध्ये पण घुसतात, मग त्यांच्यावरती टीका होते. हॉस्पिटलमध्ये घुसून जे व्हिक्टिम्स आहेत त्यांना वाटेल तसे प्रश्न पण ते विचारतात. अर्थात हे सगळे अधिकार आहेत हे सांगणं हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तर तुम्ही उत्तर कोरियामध्ये गेलात किंवा चीनमध्ये गेलात तर तुम्हाला कळेल की हक्क म्हणजे काय असतात, कारण बरेचसे हक्क तिथे नाकारले गेलेले आहेत. अगदी स्वातंत्र्याचा पुतळा ज्या देशामध्ये आहे त्या देशात ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी अनेकांचे हक्क नाकारले. अनेक भारतीयांना पण त्याचा फटका बसला. जगातल्या अनेक देशातल्या लोकांना अमेरिकेमध्ये प्रवेशाचा हक्कच नाकारलेला होता. सौदी अरेबियामध्ये स्त्रियांना कार चालवायला आणि निवडणुका लढवायला अगदी अलीकडे परवानगी मिळाली. निवडणुका त्यासुद्धा सगळ्या नाही,
म्युन्सिपल कॉर्पोरेशन्सच्या किंवा म्युन्सिपल लेव्हलच्या बऱ्याच राष्ट्रांमध्ये आजही परवानगीशिवाय बायकांना काहीही निर्णय घेता येत नाही. स्त्री पुरुष समानता नाही आहे. म्हणजे स्त्रियांना एक प्रकारे स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकारच नाही आहे. स्त्री ही पुरुषाची मालमत्ता समजली जाते आणि अजूनही ही स्थिती बऱ्यापैकी जगभर आहे. तर ह्या सगळ्यांना आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हक्कांचं महत्त्व तुम्हाला अधिक चांगलं कळू शकेल. आता भारतीय मानवी हक्क आयोग 1993 ते 2018, 2018मध्ये हे पोस्टर त्यांनी तयार केलेलं होतं. 25 वर्ष झाली 2018मध्ये. 1993मध्ये स्थापना झाली, आपण काल चर्चा केली होती त्याची. तर तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी जे काही कार्य केलं आहे ते या साईटवर आहे, https://nhrc.nic.in. तर ही साईट जरूर पहा आणि त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ऑफ इंडिया, अबाउट अस हा जो प्रकार आहे, हा जे टॅब आहे, याच्यामध्ये संपूर्ण हिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळेल. ॲक्ट्स आणि रूल्स, म्हणजे ह्युमन राईट्स संबंधाने, मानवी हक्कांसंबंधाने जे काही ॲक्ट्स आहेत, जे काही रूल्स आहेत, ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यांच्या ॲक्टिव्हिटीज, पब्लिकेशन्स, मीडिया, ट्रेनिंग अँड रिसर्च आणि कॉन्टॅक्ट अस, लॉज कंप्लेंट, ट्रॅक स्टेटस ऑनलाईन. इथे काही वेबकास्ट्स तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर प्रेस रिलीजेस आहेत. बऱ्याच गोष्टी या ह्युमन राईट्स कमिशनच्या साईटवरती आहेत. किती जणांनी आजपर्यंत त्याचा उपयोग केला आहे आणि किती जणांना त्याचा फायदा झाला आहे. नंबर ऑफ केसेस रजिस्टर्ड ड्युरिंग लास्ट 5 years, म्हणजे 2016 पासून 2015 पासून 2019 पर्यंत, 15, 16, 17, 18, 19 संख्या घटताना दिसते थोडीफार. परंतु एकूण कंप्लेंट्स बघितल्या डिसेंबर 2020 मधल्या 6,763 कंप्लेंट्स मिळाल्या. त्यापैकी 4,973 डिस्पोज केल्या, म्हणजे क्लिअर केल्या, सॉल्व केल्या. 18,637 केसेस ह्या अंडर कन्सिडरेशन, म्हणजे याच्यावरती काम चालू आहे. आणि करंट इयरमध्ये 53,307 कंप्लेंट्स आजपर्यंत मिळालेल्या आहेत. म्हणजे फायनान्शियल इयर 2020-21 या काळामध्ये. आता प्रत्येक राज्याचं सुद्धा एक ह्युमन राईट्स कमिशन आहे. प्रत्येक राज्याचं, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं पण आहे. महाराष्ट्राच्या अर्थात इथे तुम्हाला दिसेल ॲन्युअल रिपोर्ट्स पण आहेत. हे सगळे जरूर वाचून काढा, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला ह्युमन राईट्स किंवा राईट्स हा कन्सेप्ट काय आहे ते बऱ्यापैकी समजेल. मी तुमच्या ग्रुपमध्ये, टेलिग्रामचा जो ग्रुप आहे आपला SYBAचा, त्या ग्रुपमध्ये बऱ्याच लिंक्स दिलेल्या आहेत. PDF फाईल्स आहेत आणि व्हिडिओ आहे. तेही सगळे जरूर वाचून काढा, ते पहा. विकिपीडियावरचं एक आर्टिकल आहे, त्याची लिंक पुढच्या स्लाईडमध्ये येईल. म्हणजे एक्सेप्शनली इंटरेस्टिंग आर्टिकल आहे. विकिपीडिया लोक असं म्हणतात की त्याच्यावर फारसा विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही, कारण ते एक्सपर्ट्सनी तयार केलेलं नसतं. ते सगळं खरं आहे, ते सगळं मान्य आहे. तरीसुद्धा मला स्वतःला विकिपीडियाचा खूप उपयोग झालेला आहे. मी त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रिब्युशन्स पण केली आहेत. कॉन्ट्रिब्युशन्स तुम्ही पण करू शकता. कुणीही जगातलं ज्याला इंग्लिश किंवा त्याची कोणती भाषा, अनेक भाषांमध्ये विकिपीडिया आहे, तर ज्याला चांगल्या प्रकारे लिहिता येतं तो त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट करू शकतो. तर तुम्ही तेही जाता जाता एकदा तपासून पहा. एखाद्या लेक्चरमध्ये त्याच्यात ते कॉन्ट्रिब्यूट कसं करायचं त्याचासुद्धा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन.
महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशन. आता त्यांचे टेलिफोन नंबर, फॅक्स नंबर, ईमेल, वेबसाईट सगळं दिलेलं आहे. ॲड्रेस पण दिलेला आहे. हजारीमळ सोमाणी मार्ग, CSMT स्टेशन, म्हणजे आपलं जे CSMT किंवा CST म्हणतो आपण ते स्टेशन, रेल्वे स्टेशन, VT ज्याला पूर्वी म्हणायचे, ते स्टेशनच्या बाजूच्या गल्लीमध्ये ह्युमन राईट्स कमिशनचं ऑफिस आहे. त्याच्याच बाजूला मला वाटतं UPSCचं ट्रेनिंग सेंटर पण आहे सरकारी. तेही तुम्ही जाता जाता बघू शकता. आणि इथे बघा खाली काही चेअरपर्सन, आता व्हेकंट पोस्ट आहे, कोण कोण काम करतं, त्यांचे नंबर्स, हे सर्व दिलेले आहेत. हक्कांचे सिद्धांत, काल जे काही आपण चर्चा केली त्याचं थोडंसं रिव्हिजन आपल्याला परत बघायचं आहे. 3 सिद्धांत सहसा मानले जातात. एक नैसर्गिक हक्कांचा सिद्धांत जो जॉन लॉकने मांडला, ज्याची काल सविस्तर चर्चा आपण केली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे निसर्गतः जन्माला आल्यानंतर, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसाला जे हक्क आपोआप मिळतात त्याला नैसर्गिक हक्क असं म्हणतात. मानवी हक्कांचे सिद्धांत अनेकांनी अनेक प्रकारे मांडलेले आहेत. ते हवे तसे एक्सटेंड करता येतात. मानवी हक्क हे कुठल्याही सिच्युएशनला तुम्हाला वापरता येतात. आणि कायदेशीर हक्क, कायदेशीर हक्क म्हणजे घटनेमध्ये ज्यांचा समावेश आहे, कायदा केलेला आहे आणि कायद्याने जे हक्क दिलेले आहेत ते हक्क. म्हणजे सध्या नैसर्गिक हक्कांपेक्षा कायदेशीर हक्कांच्या संकल्पनेला अधिक महत्त्व देण्यात येतं. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे ते हक्कांचं वर्गीकरण. 3 जनरेशन्स ऑफ ह्युमन राईट्स, हक्कांच्या किंवा मानवी हक्कांच्या 3 पिढ्या आहेत असं मानलं जातं. सुरुवातीला मानवी हक्कांची मागणी ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला मुख्यतः राजकीय आणि नागरी हक्क, पॉलिटिकल आणि सिव्हिल राईट्स. आता हे पॉलिटिकल राईट्स आहेत, सिव्हिल राईट्स आहेत, हे साधारणपणे निगेटिव्ह राईट्स किंवा ब्लू राईट्स असं त्याला म्हणतात. निगेटिव्ह राईट्स अशासाठी की स्वातंत्र्याचा हक्क आहे किंवा कुठेही फिरण्याचा, कुठेही वास्तव्य करण्याचा, हे हक्क देण्यासाठी सरकारला विशेष तरतूद काही करावी लागत नाही, आर्थिक तरतूद काही करावी लागत नाही. काही बंधनं आहेत ती फक्त काढून टाकायची आहेत. मग त्याचा फायदा लोकांनी आपला आपण घ्यायचा आहे. त्याच्यासाठी काही खर्च करावा लागला तर तो स्वतः करायचा आहे. कुठेही घर बांधून राहण्याचा, कायमचं वास्तव्य करण्याचा हक्क आहे, पण मग घर सरकार तुम्हाला बांधून देणार नाही आहे, ते बांधण्याची परवानगी नाकारणार नाही आहे, ती परवानगी देणार आहे. त्याच्यामुळे सरकारला इथे विशेष काही करायचं नाही आहे. त्याला नकारात्मक हक्क किंवा निगेटिव्ह राईट्स असं म्हणतात. दुसऱ्या पिढीतले हक्क, म्हणजे पहिल्या पिढीतले हक्क मिळाल्यानंतर दुसऱ्या पिढीतल्या हक्कांची चर्चा सुरू झाली. हे सामाजिक आणि आर्थिक हक्क, त्याला रेड राईट्स असं म्हणतात. रेड ह्याचा संबंध पुन्हा परत थोडंसं कम्युनिस्ट, सोशलिस्ट याच्याशी आला. तुम्ही लाल झेंडे, लाल बावटा हे सगळं ऐकलं असेल. कम्युनिस्टांचे लाल झेंडे आणि त्याच्यावरती ते कोयत्याचं आणि विळ्याचं आणि हातोड्याचं चिन्ह हे सगळं पाहिलं असेल तर तुम्हाला आठवत असेल. तर रेड राईट्स म्हणजे कामाचा हक्क, किमान वेतनाचा हक्क, कामावरती असताना सवलती ज्या मिळाल्या पाहिजेत, फॅसिलिटीज ज्या मिळाल्या पाहिजेत त्याच्या संबंधीचे हक्क. तर हे सोशिओ इकॉनॉमिक राईट्स. याच्या संबंधी सरकारला तरतुदी कराव्या लागतात. याच्या संबंधी मग सरकारला गुंतवणूक करावी लागते, पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे हे पॉझिटिव्ह राईट्स असं मानलं जातं, सोशिओ इकॉनॉमिक राईट्स. त्याच्यानंतर येतात ते सामूहिक हक्क.
कम्युनिटी डेव्हलपमेंट राईट्स आणि मायनॉरिटी राईट्स, ह्यांना तिसऱ्या पिढीतले हक्क असं म्हणतात. 3 जनरेशन्स ऑफ ह्युमन राईट्स, इथे एक लिंक दिलेली आहे. हे अतिशय सुंदर असं आर्टिकल आहे, तर ते आर्टिकल जरूर वाचून पहा. इंग्लिशमधून आहे, तरी पण वाचायला हरकत नाही सगळ्यांनी. ज्यांचं इंग्लिश मीडियम आहे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. 3rd जनरेशन ऑफ राईट्स म्हणजे सामूहिक हक्क. एक समुदाय म्हणून जेव्हा हक्कांची मागणी केली जाते, विशेषतः अल्पसंख्याक समुदाय, मग मुस्लिम समुदाय असेल, ख्रिश्चन असेल, शीख असतील किंवा आणखीन जगभरातले वेगवेगळे समुदाय, तर या समुदायांनी केलेली, तिबेटियन समुदाय असेल, तमिळ असतील श्रीलंकेमधले, तर हे त्यांचे सगळ्यांचे सामूहिक हक्क, समूह म्हणून हक्क. डेव्हलपमेंट राईट्स याच्यामध्ये पुन्हा समावेश होतो तो पर्यावरणासंबंधी, चांगलं पर्यावरण मिळण्यासंबंधीचा हक्क. पर्यावरणामध्ये तर देशांच्या सीमांचा पण प्रश्न येत नाही, तर ह्याला कम्युनिटी राईट्स असं म्हणतात. 3rd जनरेशन ऑफ राईट्स ही कम्युनिटी राईट्स आहेत असं मानलं जातं. आता आणखीन एक शब्द नेहमी वापरला जातो, तो म्हणजे सेल्फ डिटर्मिनेशन, राईट टू सेल्फ डिटर्मिनेशन, स्वयंनिर्णयाचा हक्क. हा खूप ही गंभीर बाब आहे. मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला असं वाटतं की जग जवळपास सगळं आता स्वतंत्र आहे, पण तसं नाही आहे. जगातले अनेक छोटे छोटे समुदाय आहेत, अनेक छोटे छोटे भाग आहेत की ज्यांना अजूनही स्वातंत्र्याची अपेक्षा आहे आणि जे स्वातंत्र्यासाठी अजूनही लढत आहेत. मोठ्या प्रमाणावर त्यांच्या चळवळी चालू आहेत. आता हे जे आर्टिकल आहे, विकिपीडियामधलं आर्टिकल, त्याची लिंक इथे दिलेली आहे, तर ही लिंक जरूर पहा. हे आर्टिकल अगदी सविस्तर आर्टिकल आहे, ते पूर्ण वाचा. त्यातलेच काही फोटोज आणि त्यातले काही इश्यूज घेऊन आपण आता त्यांची चर्चा करणार आहोत. कोसोवो नावाचा एक एरिया आहे दक्षिण युरोपमध्ये, युरोपच्या पूर्व भागाला आणि दक्षिणेला. युगोस्लाविया नावाचा एक देश होता पूर्वी. आता या युगोस्लावियाचे तुकडे झाले. सोव्हिएट युनियन जसं जसं नष्ट झालं तसं कम्युनिझम इथूनही नष्ट झाला युगोस्लावियामधून. ते कम्युनिस्ट राष्ट्र होतं आणि मग त्याचे 6-7 वेगवेगळे तुकडे झाले. त्या तुकड्यांमधून कोसोवो नावाचा आणखीन एक छोटा तुकडा बाहेर पडला आणि त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलं. 2008मध्ये त्यांनी स्वातंत्र्य घोषित केलेलं होतं नॅटोच्या साहाय्याने. म्हणून त्यांनी लिहिलं आहे तिथे, कोसोवो इंडिपेंडंट, थँक्यू नाटो. तर नाटो, USA यांच्या मदतीने कोसोवोनी स्वातंत्र्य मिळवलं आहे खरं, पण अजूनही कोसोवोला सगळ्या राष्ट्रांची मान्यता नाही आहे. अजूनही संयुक्त राष्ट्रांची मान्यता त्यांना मिळवायची आहे. परंतु कोसोवो हे एक प्रकारे आता स्वतंत्र राष्ट्र म्हणूनच जीवन त्यांचं चालू आहे. दुसरी कथा तुम्हाला दिसेल ती हाँगकाँगमधली. गेले वर्ष दीड वर्ष तुम्ही जर पाहिलं असेल टेलिव्हिजनवरती, इंटरनेटवरती, तर हाँगकाँग संबंधी बरीच चर्चा तुम्हाला ऐकायला मिळाली असेल. रवीश कुमार नावाचे जे कॉमेंटेटर आहेत, हिंदीमधून कॉमेंट्री करतात, त्यांचा यूट्यूबवरती त्यांच्या चॅनलचे व्हिडिओज तुम्हाला सगळे रेकॉर्डेड पाहता येतील. तर रवीश कुमार आणि हाँगकाँग असं सर्च देऊन पाहिला तर हाँगकाँग संबंधी बरीच माहिती तुम्हाला मिळेल. हाँगकाँग हे साऊथ चायना सीमध्ये म्हणजे चीनच्या दक्षिणेला असलेलं छोटंसं बेट. या बेटावरती अगदी 1997 पर्यंत ब्रिटनचा ताबा होता. ब्रिटननी चीनकडून ते विकत घेतलेलं होतं. 100 वर्षाच्या कराराने ते विकत घेतलेलं होतं. तो करार 97 साली संपला
आणि त्याबरोबर आपोआप त्याचं हस्तांतरण चीनकडे करण्यात आलं. म्हणजे ब्रिटननी अर्थातच करार वाढवणं, बदलणं किंवा नाकारणं असं कोणतीही गोष्ट केली नाही आणि त्यांनी ते स्वीकारलं. पण त्यामुळे हाँगकाँग हे खुलं किंवा आयात निर्यात कर कुठलंही नसलेलं असं व्यापारी केंद्र म्हणून ब्रिटिशांनी विकसित केलेलं होतं आणि जगभरातल्या व्यापाराचं एक मोठं केंद्र म्हणून फ्री हार्बर म्हणून ते विकसित झालेलं होतं. तर तिथल्या व्यापाऱ्यांचे धावे आणले, कारण कम्युनिस्ट या प्रकारचा कुठलाही व्यापार वगैरे मानत नाहीत आणि कम्युनिस्ट किंवा मेनलँड चायनामधून लोक जर इथे यायला लागले तर आपली काय स्थिती होईल आणि आपल्याला उद्योग करता येईल का, आपल्याला एवढा नफा मिळवता येईल का, ही भीती त्यांना वाटायला लागली. आणि त्यामुळे हाँगकाँगच्या रहिवाशांनी पहिल्यापासूनच चीनच्या राजवटीला विरोध केलेला होता. तरी त्यांचा नाईलाज झाला, त्यांना चायनीज राजवट स्वीकारावी लागली. मग चीननी सुद्धा त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि 1 नेशन 2 सिस्टम्स म्हणजे एक राष्ट्र परंतु 2 व्यवस्था हा मुद्दा त्यांनी मांडला. आणि चीनमध्ये जरी कम्युनिझम असेल तरी हाँगकाँगमध्ये जशी आहे तशीच व्यवस्था कायम राहील असं आश्वासन त्यांनी दिलं. परंतु गेल्या 1-2 वर्षापूर्वी त्यांनी एक कायदा आणण्याचा प्रयत्न केला की हाँगकाँगमध्ये जर काही गुन्हा झाला किंवा हाँगकाँगमध्ये एखाद्याला पकडलं तर त्याला कारवाईसाठी मेनलँड चायनामध्ये नेण्यात येईल आणि त्याच्यावरती खटला हा तिथे भरला जाईल, तिथे चालवला जाईल. आता या तरतुदीतून एकूणच पुढे काय होईल हे हाँगकाँगवासियांना लक्षात आलं आणि ते घाबरले आणि मग त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. आता गेले जवळपास 1.5-2 वर्ष झाले हे आंदोलन चालू आहे. त्यांच्या स्वातंत्र्याचा हक्क, त्यांचा वेगळं जगण्याचा, वेगळ्या पद्धतीने जगण्याचा हक्क, सेल्फ डिटर्मिनेशन एक प्रकारे, त्यासाठी ते लढताना दिसत आहे. आता ही दुसरी एक कम्युनिटी आहे पॅलेस्टाईन. आता मी जे जे काही सांगतोय, जे काही आपण ज्या गोष्टींचा उल्लेख होतोय त्याचा स्वतंत्रपणे नेटवर सर्च देऊन आणखीन शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अगदी मराठीमधून सुद्धा काही इन्फॉर्मेशन त्याच्याविषयी मिळण्याची शक्यता आहे. बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये सगळं असतं, परंतु मराठीमध्ये पण आता बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन नेटवरती असलेली दिसते. तर पॅलेस्टाईन हा प्रदेश कुठे येतो? हा अरबस्तानामध्ये येतो. मॅपवरती जर तुम्ही पाहिलं तर इस्राईलनी याच्यावरती ताबा मिळवलेला दिसतो. हा पॅलेस्टाईनमध्ये चालू असलेला संघर्ष हा ज्यू विरुद्ध इस्लाम असा संघर्ष आहे. ज्यू कम्युनिटीचं म्हणणं असं आहे की पॅलेस्टाईन ही सगळी भूमी आमची होती, प्राचीन काळामध्ये आम्हाला तिथून हाकललं गेलं, त्यामुळे आम्ही जगभर पसरलो, आता आम्ही एकत्र आलो आहोत आणि अमेरिकेच्या मदतीने त्यांनी 1948मध्ये या भागामध्ये शिरकाव केला. त्याच्या आधीपासूनच त्यांनी त्याच्यासाठीचे प्रयत्न चालवलेले होते. 1948मध्ये बऱ्यापैकी या भूमीवरती ताबा मिळवून इस्राईलची घोषणा करण्यात आली आणि त्याच्यानंतर आजपर्यंत इस्राईलचं लष्करी ताकदीच्या आधारावर म्हणा किंवा एकूण राज्याच्या ताकदीच्या आधारावरती आजूबाजूचा प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न सतत चालू आहे. त्या भागात राहणाऱ्या पॅलेस्टिनी मुस्लिम लोकांचं म्हणणं असं आहे की इथे पिढ्यानपिढ्या आम्ही राहिलेलो आहोत, पूर्वी काय झालं त्याचं ते आम्हाला माहिती नाही, परंतु आता जर अचानक कोणी येत असेल आणि आम्हाला आमचं घर इथून हुसकून लावत असेल तर आम्हाला त्यांच्याशी लढा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन PLO याची स्थापना झाली. यासर अराफत हे त्याचे प्रमुख होते आणि कित्येक वर्ष त्यांनी लढा दिला. त्यांचा मृत्यू झाला, पण त्यांच्यानंतर आजही तो लढा अजूनही चालू आहे. पॅलेस्टाईनच्या लोकांचा त्यांच्या हक्कांसाठीचा लढा, स्वातंत्र्यासाठीचा लढा अजूनही चालू आहे. आता हा फोटो आहे बार्सिलोनामधला. स्पेनमध्ये
कॅटलोनिया नावाचा एक प्रांत आहे आणि त्यांना स्पेनपासून स्वातंत्र्य हवं आहे. स्पेनचं सरकार ते द्यायला तयार नाही आहे. त्याच्यासाठी सेल्फ डिटर्मिनेशनचा लढा, सेल्फ डिटर्मिनेशन इज अ ह्युमन राईट, तो मानवी हक्क आहे. आम्ही स्पॅनिश नाही, आम्ही वेगळे आहोत, आमची संस्कृती वेगळी आहे, आमचं अस्तित्व वेगळं आहे, त्याच्यामुळे आम्हाला वेगळं राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, असं या कॅटलोनियन लोकांचं म्हणणं आहे. तर बार्सेलोना जिथे ऑलिम्पिक्स झाले तो कॅटलोनियाचा भाग आहे. कॅटलोनिया प्रांताची राजधानी आहे, परंतु कॅटलोनियामधले लोक त्याला स्वतंत्र देश मानतात. एका स्पॅनिश मुलाशी बोलण्याचा प्रसंग आलेला होता. त्यावेळेला तो स्पेनचा, अर्थातच आता ऑफिशियली स्पेनचेच नागरिक आहेत, ते पासपोर्ट त्यांचा स्पेनचाच असणार आहे, त्यामुळे त्याचा उल्लेख कोणीतरी केला की हा स्पेनमधून आला आहे, तर तो उभा राहून म्हणाला, मी स्पेनमधून नाही, मी कॅटलोनियामधून आलो आहे. म्हणजे ह्युमन राईट्स किंवा सेल्फ डिटर्मिनेशनच्या राईट्ससाठी ते अजूनही लढत आहेत. स्पेन सरकारने तो द्यायला नाकार दिलेला आहे. आता हा फोटो आहे युक्रेनमधला. युक्रेन हा सोव्हिएट युनियनमध्ये, पूर्वीच्या सोव्हिएट युनियनमधला एक प्रांत होता. 1991च्या सुमाराला हा देश स्वतंत्र झाला आणि युक्रेनमध्ये काही रशियन्स आहेत. तर रशियन भाषा बोलणारे आणि युक्रेनियन भाषा बोलणारे हे दोन वेगवेगळे गटाचे लोक आहेत. तर काही भागामध्ये रशियन लोकांची मेजॉरिटी आहे आणि त्यांना वेगळेपणा हवा आहे, त्यांना वेगळं प्रांत हवा आहे, वेगळा भाग हवा आहे. त्याच्यासाठी चाललेलं, युक्रेन सरकारच्या विरोधात चाललेलं त्यांचं आंदोलन आहे. आता हा जिब्राल्टरचा भाग आहे. जिब्राल्टरची खाडी, जिब्राल्टरच्या खाडीचे फोटो तुम्ही पाहिले असतील. आफ्रिका आणि युरोप जिथे एकत्र मिळतात त्याच्याजवळ ती जिब्राल्टरची खाडी आहे आणि छोटासा भूप्रदेश आहे. स्पेनचा अगदी टोक आणि इकडून मला वाटतं मोरोक्कोचा भाग, त्याच्यामध्ये तो जिब्राल्टरचा एक छोटासा तुकडा आहे, तो आजही ब्रिटनच्या ताब्यात आहे. तर तिथले लोक स्वातंत्र्य मागण्यासाठी, स्वतंत्र होण्यासाठी आजही लढा देत आहेत. म्हणजे त्यांनाही अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. कुर्दिश फायटर्स, वुमेन फायटर्स, कुर्दिस्तान, कुर्द लोक यांच्याविषयी जर तुम्ही काय ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की त्यांचा स्त्रियांची मोठी फौज आहे. बरेचसे पुरुष मारले गेले आहेत किंवा पकडले गेले आहेत, तर स्त्रियांनी स्वतंत्रपणे लढा द्यायला सुरुवात केली आहे आणि ह्यांच्या हातामध्ये बंदुका बघा, दुर्बिणी बघा, आणि ते लढाऊ वेशामध्ये आहेत. कुर्दिस्तानची वेगळी साईट आहे, कुर्दिस्तानचा त्यांचा वेगळा नकाशा आहे, ते तुम्ही सर्च देऊन पहा, तुम्हाला सगळं बघायला मिळेल. इराण, इराक, तुर्कस्तान, सिरिया ह्या सगळ्या देशांमधला काही भाग मिळून कुर्दिस्तान होतो. आता हे काही नव्याने निर्माण झालेलं नाही आहे, हे कोणाच्या आत्ताच स्वप्नात आलं आणि कोणीतरी सुरुवात केली अशातला भाग नाही आहे. कुर्दिस्तान त्याची मागणी अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासून होती, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश, अमेरिकन्स, फ्रेंच यांनी आपापसात संगनमताने त्यांना जसं हवं तसं डिव्हिजन केलं त्या प्रदेशाचं, त्यामुळे आजपर्यंत ते प्रॉब्लेम्स तसेच शिल्लक राहिलेले आहेत, सुटलेले नाही आहेत. तर हे लोकसुद्धा आपल्या हक्कांसाठी लढा देत आहेत. हा सुद्धा कुर्दिस्तानच्या लोकांचाच एक फोटो आहे की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा आपले हक्क मिळवण्यासाठी कसा लढा देत आहेत ते पहा. हा वेस्टर्न सहारा नावाचा प्रदेश आहे. हा प्रदेश मोरोक्कोमध्ये येतो, पण त्यांना वेगळं रिपब्लिक व्हायचं आहे. त्यांनी स्वतः तसं घोषित केलेलं आहे, पण ऑफिशियली अजून ते झालेलं नाही
आणि त्याला कुठल्याही राष्ट्राची मान्यता पण नाही आहे. तर स्पेनमध्ये या वेस्टर्न सहारामधल्या लोकांच्या चळवळीचा हा फोटो आहे. आपण बरीच लांबची उदाहरणं पाहिली, आता अगदी आपल्या जवळची काही उदाहरणं बघूया. We Tamils inside and outside the island of Sri Lanka still want an independent state. म्हणजे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम, तमिळ राष्ट्र याच्यासाठी झगडणारी LTTE, त्याच्यात प्रभाकरन हा म्होरक्या, हे सगळं आपण बरंच ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. प्रभाकरनची लष्कराकडून, श्रीलंकेच्या लष्कराकडून त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर याच LTTEनी आपले पंतप्रधान, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरती प्राणघातक हल्ला केलेला होता, बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. परंतु या तमिळ लोकांची जी काही चळवळ आहे ती LTTE नष्ट झाली, ती चळवळ संपलेली नाही आहे किंवा तो विचार अजून संपलेला नाही आहे. त्यांचं एक ट्रान्सनॅशनल गव्हर्नमेंट ऑफ तमिळ इलम TGTE तर एक सरकार आहे, गव्हर्नमेंट आहे. विश्वनाथन रुद्रकुमारन प्राईम मिनिस्टर ते स्वतःला घोषित करतात. म्हणजे कुठेतरी काहीतरी संघटन अजूनही थोड्या प्रमाणात का होईना त्यांचं जिवंत आहे आणि ते प्रयत्न करतायत. And because the war crimes and severe brutality of Mahinda Rajapaksa government against our people have become well known, our cause is being spoken about all over the world. A positive sign of recognition for Tamil rights was the dramatic Channel 4 documentary from Britain, Sri Lanka Killing Fields. It was shown first at a Human Rights Council session in June and then screened around the world. या बातमीची लिंक पण मी खाली दिली आहे, ती पण जरा तपासून पहा. ऑक्टोबर 2011 मधली ही बातमी आहे. भारतामध्ये पण हा तमिळ प्रश्नासंबंधी बरीच चर्चा झाली. श्रीलंकेमध्ये सार्कची जी बैठक झालेली होती त्याच्यावरती बहिष्कार घालावा असा निर्णय करण्यात आला. तमिळनाडूमधल्या बऱ्याच राजकारण्यांनी पंतप्रधानांनी तिथे जाऊ नये असं मत व्यक्त केलं, कारण त्यांनी तमिळांची हत्या मोठ्या प्रमाणावरती केलेली आहे, तमिळांचे हक्क त्यांना नाकारलेले आहेत. तर हे श्रीलंका किलिंग फील्ड्स हे चॅनल 4 डॉक्युमेंटरी ही जरूर यूट्यूबवरती सर्च देऊन पहा, मिळणार तुम्हाला, तर ती पण बघा. तिबेट हा आणखीन एक असाच आपल्या जवळचा प्रश्न. भारत आणि चीन यांच्यामधला हा प्रदेश, तिबेटचा प्रदेश, भारताची सीमा तिबेटमध्ये असल्यामुळे थेट चीनशी जोडली जात नव्हती. बऱ्यापैकी तिबेटचा आपल्याला फायदा होता. माओनी 60च्या दशकामध्ये तिबेटवरती हल्ला करून तिबेट ताब्यात घेतलं आणि आज तिबेट हा चीनचा प्रदेश आहे. पण तिबेटचं गव्हर्नमेंट, दलाई लामा हे त्याचे प्रमुख आहेत. आपण त्यांना आश्रय दिला. हिमाचल प्रदेशमध्ये धरमशाला नावाचं जे गाव आहे तिथे त्यांचं वास्तव्य असतं आणि तिथून ते तिबेटचं गव्हर्नमेंट इन एक्झाईल चालवतात. तिबेटच्या गव्हर्नमेंटची पण एक साईट आहे, त्याच्यावरती त्यांचे सगळ्या मंत्रिमंडळाचं नाव दिलेलं आहे, त्यांच्या पॉलिसीज डिक्लेअर केलेल्या आहेत. पण अर्थात तिबेटला सुद्धा स्वतंत्र राष्ट्र म्हणून कोणीही मान्यता दिलेली नाही. चीनचा प्रभाव हे त्याच्यासाठीचं सगळ्यात मोठं कारण आहे. चीनच्या बाबतीतच बोलायचं झालं तर तैवानचाही तसाच प्रश्न आहे की तैवाननी स्वतंत्र डिक्लेअर केलेलं आहे, परंतु चीनच्या दबावामुळेच युनायटेड नेशन्सनी किंवा संयुक्त राष्ट्रांनी सुद्धा तैवानला मान्यता दिलेली नाही. तर दलाई लामा त्यांची भाषणं तुम्ही ऐका, यूट्यूबवरती पण तुम्हाला बघायला मिळतील. त्यांच्याविषयी किंवा त्यांचं आत्मचरित्र आहे ते पण वाचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळेल.
तिबेटियन लोकांच्या हक्कांसाठीचा लढा आणि त्यांचे आत्तापर्यंतचे सगळे प्रयत्न. तिबेट स्वतंत्र करणं याच्यासाठी त्यांचे मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न चालू आहेत. आपल्या पश्चिमेकडे, दक्षिणेकडचं पाहिलं, पूर्वेकडचं पाहिलं, आता आपल्या पश्चिमेकडे पहा. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान नावाचा एक प्रांत आहे आणि त्यांना बलूच लोकांना स्वातंत्र्य हवं आहे. पाकिस्तान सरकारला ते अर्थात द्यायचं नाही आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं किंवा जेव्हा पाकिस्तान स्वतंत्र झाला तेव्हापासूनच ही चळवळ अस्तित्वात आहे, पण पाकिस्तानने ती दडपून टाकली आणि त्याचा समावेश पाकिस्तानमध्ये करून टाकला. जे म्हणून विरोध करतायत त्यांना नाहीसं करणं, गायब करणं. तुम्ही हे फोटो पहा की जे तुरुंगात गेले किंवा जे सरकारच्या किंवा पोलिसांच्या अत्याचारामध्ये मारले गेले त्यांचे फोटो आहेत. आणि हा फोटो तुम्ही अलीकडे पाहिला असेल. करीमा बलूच ही एक फ्रीडम फायटर आणि ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट, मानवी हक्कांसाठी लढा देणारी. तिचा मृतदेह कॅनडामध्ये टोरंटो शहरामध्ये सापडला. कुणी मारलं, कसं मारलं त्याचा पत्ता लागला नाही, पण लोकांनी अंदाज बांधलेला आहे. याचं सुद्धा या आर्टिकलची इंडियन एक्सप्रेसमध्ये या संबंधाने आर्टिकल आहे. तर या आर्टिकलची लिंक मी या इमेजमध्ये दिलेली आहे. त्या इमेजवरती ते प्रेझेंटेशन मी तुम्हाला पाठवेन, तर त्या इमेजवरती क्लिक केल्यावर तुम्हाला एक्सप्लेन्ड करीमा बलूच संबंधाने माहिती मिळेल. आता ही जी काही माहिती दिलेली आहे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची, वेगवेगळ्या चळवळींची, हे एक पुढचं उद्दिष्ट लक्षात ठेवून केलेलं आहे. तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असतात आणि त्या ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी हे उपयोगी पडेल ह्या अर्थाने ते केलेलं आहे. जवळचे देश, लांबचे देश सगळे पाहिले आपण. आता आपल्या देशांतर्गत सुद्धा लढे कसे चालू आहेत. अतिशय बोलकं असं पिक्चर आहे. लेडीज अँड जेंटलमॅन, वी आर हिअर टू. तृतीयपंथी ज्यांना म्हणतो आपण, ट्रान्सजेंडर कम्युनिटी, TG कम्युनिटी म्हणतात त्याला. तर ही ट्रान्सजेंडर कम्युनिटी, तृतीयपंथी असा शब्द आपण वापरतो. बाकी अनेक शब्द प्रचलित आहेत, ते तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही या लोकांना पाहता, त्यांची दयनीय अवस्था पाहता, त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार, म्हणजे त्यांना काही हक्क आहेत असं गृहीत धरायलाच लोक तयार नाही आहेत. इथपासून त्यांची वाईट स्थिती आहे. तर ही जी माणसं आहेत, ती माणसं धड पुरुष नाही, धड स्त्री नाही, म्हणजे शारीरिक जन्मजात त्यांच्याकडे ती शारीरिक रचनेचा तो भाग आहे, त्याच्यामध्ये त्यांचा दोष कुठलाही नाही. परंतु समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे आणि त्यामुळे इतकी वर्ष त्यांना हालापेष्टा सहन कराव्या लागली. तर यांनी लढा दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा आता त्यांच्या बाजूनी निकाल दिलेला आहे. नालसा जजमेंट तुम्ही जरूर पहा आणि त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला जजमेंट त्यांच्या बाजूनी कसं दिलेलं आहे. आता तुम्हाला सरकारी फॉर्म्समध्ये सुद्धा काही ठिकाणी मेल, फिमेल आणि थर्ड जेंडर असा ऑप्शन दिलेला दिसतोय. तर आता तो सगळ्यांनी द्यावा. काही कॉलेजेसनी सुद्धा हे बदल केलेले आहेत त्यांच्या ॲडमिशन फॉर्ममध्ये सुद्धा थर्ड जेंडर. कारण या कम्युनिटीमधून बरेचसे लोक शिक्षण पण घेत आहेत. काही चार्टर्ड अकाउंटंट्स झालेले आहेत, काहींनी निवडणुका लढवल्या आहेत, काही निवडून पण आलेले आहेत. तर हे सगळे बदल घडत आहेत आणि यांच्यासुद्धा हक्कांची चर्चा मोठ्या प्रमाणावरती चालू झालेली आहे. आता आपल्याला पाहायचं आहे ते हे जे हा जो व्हिडिओ आहे, जे ह्युमन राईट्स जे म्हणतात, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, हे इथे व्हिडिओच्या माध्यमातून
प्रत्येक स्त्री आणि पुरुष स्वतंत्र आहे. Aung San Suu Kyi, the democratically elected leader of Burma, is currently under house arrest. She is asking her people to dream and fight for a free, democratic country. She is the living symbol of this declaration. People deserve to know their rights. Please, ask your government to put this document, the Universal Declaration of Human Rights, into every passport. Please visit www.humanrightsactioncenter.org for more information. अशा तऱ्हेने आपण हक्कांची चर्चा इथे आज पूर्ण केलेली आहे. हक्कांचं वर्गीकरण आपण पाहिलं, हक्कांचे सिद्धांत पाहिले आणि त्यांचा अर्थ पाहिला. तर हक्क ही संकल्पना आणि हा चॅप्टर आज आपला पूर्ण झाला आहे.